मागच्या लेक्चर मध्ये आपण खंडित पदमालेमध्ये चतुर्थक विचलन कसं काढतात ते पाहिलं. आज आपण पाहणार आहोत सतत पदमालेमध्ये चतुर्थक विचलन कसे काढले जातात. प्रश्न तसाच असतो, खालील माहितीच्या आधारे चतुर्थक विचलन व त्याचा गुणांक माहित करा. असा साधा सरळ प्रश्न असतो. मग चतुर्थक विचलन विचारायचं होतं, चतुर्थक विचलन काढायचं, गुणांक म्हणलं तर दोन्हीही काढायचं. ओके, प्रश्न कसा आहे त्यानुसार बघा. संतत पदमाला म्हणलं की आपलं काय होतं, x मध्ये काय होतं, x मध्ये काय असतं, x कसा संतत पदमालेमध्ये 0 ते 10 किंवा 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60. ओके, त्यानंतर F मध्ये संख्या दिलेल्या असतात. समथिंग असं समजून घेऊ की आपण F मध्ये या संख्या दिलेल्या आहेत 3, 7, 11, 9, 8, 4. ओके, या संख्या दिलेल्या खंडित पदमालेमध्ये आहेत. तर जसं खंडित पदमालेमध्ये आपण काय करायचो की F ची बेरीज करायची आणि त्याला n म्हणायचं आणि नंतर CF करतो. बरोबर आहे, MV काढायचं का बरोबर? हो सर. चतुर्थकामध्ये MV काढत नाही. बघा, फक्त MV कुठे काढतात, मीन मध्ये. मिड व्हॅल्यू फक्त मीन मध्ये काढतात, हे लक्षात ठेवा. आणि मीन तर ह्या सेमिस्टरला नाहीच आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. चला, n यांची बेरीज काय आहे ते सांगा. 7 आणि 3 10, 10 आणि 11 21, 21 आणि 9 30, 30 आणि 8 38, 38 आणि 4 42. बरोबर आहे का बघा बेरीज तुमच्या कॅल्सीवर. त्यानंतर CF मध्ये 3 ला 3, 3 आणि 7 10 आणि 11 21 आणि 9 30 आणि 8 38 आणि 4. ही शेवटची संख्या आणि यांची संख्या सेम आली असेल तर आपल्याला काय म्हणता येईल की आपला काढलेला CF हा बरोबर. कळतंय का? इधर कोई प्रॉब्लेम है तो पूछो. काय केलंय, ची जशा तसे ठेवले. 3 आणि 7 जे काही येईल पण त्याच्यामध्ये 11 मिसळले, जे काही येईल त्याच्यामध्ये 9 मिसळले, जे काही येईल त्याच्यामध्ये आपण असं मिसळत गेलो. ओके, आता CF काढू. चतुर्थक विचलनाचं सूत्र काय आहे आपलं? QD बरोबर Q3 minus Q1 डिवाइडेड 2. हे चतुर्थक विचलनाचं सूत्र आहे. मग त्यातला पहिल्यांदा आपण काय करूया, Q1 काढू. Q1 बरोबर 1 n + 1 डिवाइडेड 4. Q1 बरोबर 1 42 अधिक 1 भागिले 4. Q1 बरोबर 1 43 भागिले 4. Q1 बरोबर 43 भागिले 4. Q1 बरोबर 10.75. काय केलं, 4 ने 43 ला भागलं, Q1 आला 10.75. पण हे 10.75 जे आहे ते स्मॉल q आहे. तर एक्झॅक्टली CF मध्ये कुठे बसतात ते पाहूया. कुठे बसतात 10.75 हे x मध्ये इथं बसायला लागले. बरोबर आहे, म्हणून इन CF इज इक्वल टू इन CF बरोबर 21. मग आता उत्तर काय असेल याचं? 20 आहे का 30 आहे का मधली कोणती संख्या आहे हे माहित नाहीये. म्हणून मग याचं उत्तर एक्झॅक्ट माहित नसल्यामुळे द्यायचं गट किंवा क्लास. क्लास बरोबर काय आहे 20 ते 30. आता 20 ते 30 मध्ये संख्या कोणती नेमकी आहे ते माहित नाही. त्यामध्ये काढण्यासाठी आपल्याला मीडियनचं सूत्र लक्षात घ्यावं लागेल. मीडियन मध्ये आपण m आठवतंय का तुम्हाला? ते सूत्र येत होतं मोठा व्हॅल्यू. ते सेम सूत्र इथं वापरायचं. काय बघा सांगा मला. Q1 बरोबर L1 प्लस L2 मायनस L1 डिवाइडेड F1 into
M च्या ठिकाणी काय येईल आता Q1 M च्या ठिकाणी आता इथे काय येईल minus Q1 C हे सूत्र आपल्याला वापरावं म्हणून कॅपिटल Q1 L1 म्हणजे काय गटातली लहान संख्या L2 म्हणजे गटातली मोठी संख्या F1 म्हणजे काय जो तुमचा गट आलाय त्याची वारंवारिता म्हणजे आणि C म्हणजे ऑलरेडी तुम्ही तो C काढलेला आहे सॉरी C म्हणजे CF च्या वरची संख्या आणि स्मॉल q1 किती आहे 10.75 चला मग मानून घ्या L1 किती आहे 20 अधिक 30 वजा 20 भागिले F1 किती आहे 11 स्मॉल q1 किती आलाय 10.75 मायनस C किती आहे C किती आहे याच्यावरची संख्या 10 चला कॅपिटल Q1 बरोबर 20 अधिक 10 भागिले 11 10.75 मधून 10 गेले किती राहिले 0.75 चला कॅपिटल Q1 बरोबर 20 अधिक याचा आणि याचा गुणाकार 10 गुणिले 0.75 काय ते गुणाकार 10 गुणिले 0.75 7.5 भागिले 11 Q1 20 अधिक 7.11 ला 7.5 ला 11 ने भागलं 0.68 त्यांची एकत्रित केलं काय आलं Q1 20.68 म्हणजे Q1 ची किंमत आली म्हणजे ह्या सूत्रातला एक घटक आपल्याला भेटला आता Q3 काढायचा Q3 कसा काढायचा ते सेम त्याच पद्धतीने Q3 3 then plus 1 भागिले 4 Q3 बरोबर 3 42 अधिक 1 भागिले 4 Q3 बरोबर 3 43 आणि 1 43 भागिले 4 Q3 बरोबर 3 गुणिले 43 129 भागिले 4 Q3 बरोबर 32.25 इंसिया बरोबर इंसिया 32.25 कुठं बसता 38 मध्ये बसता म्हणजे गट काय आला 40 ते 50 बघा इंसिया 38 म्हणून क्लास बरोबर 40 ते 50 उत्तर 40 आहे का 50 आहे का दोघांच्या मोठी संख्या आहे हे आपल्याला माहित करून घ्यायचं ओके मग आता कॅपिटल Q3 बरोबर M बरोबर नाही मीडियन नाही काढला आपण L1 प्लस L2 मायनस L1 into Q3 C म्हणून कॅपिटल Q3 बरोबर L1 काय 40 अधिक 50 भागिले F1 F1 8 आहे 11 कसं येते तो Q1 च्या वेळेस 11 होता आता 8 आला F1 8 Q3 किती आला आपण 38 वजा C काय बघा ओके ठीक है 30 ओके चल 32 पॉइंट ओके इथे किती आलाय 32.25 Q3 किती आहे 32.25 आहे आणि मायनस C किती आलाय C कसा ओळखला आपण C
सी आपण कसं म्हटलं CF च्या तर वरची संख्या. जी सीएफ आले आपला 38 त्याच्या डोक्यावरची जी संख्या आहे सरळ सरळ ती काय असते सी असते ओके चला नेक्स्ट Q3 बरोबर 40 अधिक 10 भागिले 8 32.25 मधून 30 गेले 2.25 न 10 ला गुणलं 22.5 Q3 बरोबर 40 अधिक काय तेवढा का 22.5 भागिले 8 म्हणून Q3 बरोबर 40 अधिक 22.5 ला 8 ला भागलं 2.81 मग आता 40 अधिक 2.81 42.81 कॅल्क्युलेटर Q3 किती आला 42.81 आता Q1 मिळालं आपलं उत्तर आणि Q3 पण मिळालं आता मेन सूत्रामध्ये हे आपण मांडायचं चला मेन सूत्र काय आपला QD बरोबर Q3 minus Q1 divided 2 Q3 किती आहे आता काढलं काय चला Q3 किती आला 42.81 वजा Q1 किती आहे बघा Q1 किती आला आपला 20.68 20.68 भागिले 2 चला 42.81 मधून 20.68 वजा केले 22.13 भागिले 2 चला 11.06 हा आला आपला चतुर्थक विचलन QD ओके जसं आता चतुर्थक विचलन काढला परीक्षेमध्ये गुणांक काढा म्हणलं व त्याचा गुणांक माहित करा असं म्हटलं तर गुणांक सूत्र CQD बरोबर Q3 Q3 किती आला आहे आपला 42.81 मायनस 20.68 भागिले 42.81 अधिक 20.68 चला 42.81 म्हणून 20.68 गेले 22.13 भागिले 42.81 अधिक 49 चला पुढे CQD कोएफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन बरोबर चतुर्थक विचलन गुणांक बरोबर 22 पॉइंट केला ना 22 पॉइंट केला ना 63.49 आपण काय केला गुणाकार केला आणि अशा प्रकारे आलेला गुणांक हा 0.34 मध्ये आला संतत पदमालेमध्ये फक्त काय वाढले बरोबर फक्त हा भाग वाढलाय जो की ऑलरेडी मीडियन मध्ये आहे आणि आपण चतुर्थक जेव्हा शिकलो की संतत पदमालेमध्ये तिथे पण हे शिकलेलं आहे आपण म्हणजे मागच्या सेमिस्टरला पण पाहिलेलं आहे म्हणजे वाढलं असं काहीच नाहीये तेच आहे संतत पदमालेमध्ये जे आपण मागे मागच्या सेमिस्टरला शिकलो तेच आहे फक्त काय वाढलंय म्हणजे हेच फक्त भाग आपण लक्षात ठेवावा लागेल की हा संतत पदमालेमध्ये जेव्हा 10 ते 20 20 ते 10 20 ते 30 30 ते 40 किंवा 0 ते 10 0 ते 20 असं काही येईल समजा किंवा 20 ते 30 किंवा 0 ते 5 5 ते 10 जे काय संतत पदमालेमध्ये येईल तेव्हा स्मॉल q1 नंतर CF नंतर तुम्हाला क्लास लिहावा लागेल क्लास लिहा किंवा मराठीमध्ये गट लिहा आणि मग नंतर हे सूत्र वापरायला लागेल समजलं का तुम्हाला काही प्रॉब्लेम खालील माहितीच्या आधारे चतुर्थक विचलन व त्याचा गुणांक माहित करा चतुर्थक विचलन व त्याचा गुणांक माहित करा असा प्रश्न परीक्षेमध्ये येणार